सत्कार झाला त्यांचा थँक्यू मागून घ्या एक मिनिट थोडं साफ करा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा माळेगाव येथे भरते आणि माळेगाव यात्रेच्या ग्रामपंचायतच्या वतीने मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन आम्ही प्रत्यक्ष त्यांना आमंत्रण देण्यात आलं ग्रामपंचायतच्या वतीने. त्याने आम्हाला येण्याचे संकेत दिले. आमदार साहेब तो तुमच्या सांगतो म्हणले. अजितदादाची आमची भेट झाली. अजितदादा पण येण्याचे संकेत आहेत आणि आपले धनंजयभाऊ मुंडे यांची काल आम्ही प्रत्यक्ष जाऊन परळी तिथे भेट घेतली आणि मंत्री साहेब येण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत मार्फत येणाऱ्या यात्रेकरूंसाठी काय सुविधा देण्यात सगळ्यात महत्त्वाचं यात्रा जशी वाढत चालली तसं आम्ही यात्रेची लोकसंख्याही वाढत चालली त्याचा अंदाजा घेऊन आम्ही मग लाईट असो पाणी असो आणि रस्त्याची सुविधा आम्ही दरवर्षीप्रमाणे ज्या देण्यात येते. यात्रेची पाण्याची सुविधा आम्ही लिंबोटी धरणाहून यात्रेला केलेली आहे आणि फिल्टरची पाणी पुरवठा एक 8 दिवस अगोदरच आम्ही यात्रेला पाणी पुरवठा चालू केलेला आहे. लाईटचे त्या संदर्भात होतं की जशी यात्रा वाढत चालली होती तशी लाईट ही यात्रा ही अंधारात ओलालती. पण गेल्या वर्षी 30 पोल आणि यावर्षी लाईटचे 30 पोल असे 60 पोल आम्ही यावर्षी लावलेले आहेत आणि यात्रा परिसर भाग कुठेही अंधारात राहू नये यासाठी आम्ही तिथं पूर्ण काळजी घेतलेली आहे. आणि जो मेन रस्ते असतात यात्रा परिसरातले त्यासाठी आम्ही यात्रा परिसरातले जे रस्ते आहेत ते पण शिशी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावर्षी जेवढा निधी आला कायमस्वरूपी यात्रेला कायमस्वरूपी योजना ज्या पुरवठा होतात त्या योजना आम्ही केलेल्या आहेत. एकंदरीत यात्रेची काय रूपरेषा असेल? यात्रा ही 29 डिसेंबरला देवस्वारी असते म्हणजे देवांची पालखी असते. 30 डिसेंबरला पशुप्रदर्शन जे असतं ते पूर्ण पशुप्रदर्शन असते. 31ला कुस्त्याची भव्य दंगल आहे. 1ला कला महोत्सव ठेवलेला आहे 1 जानेवारी 2025ला. 2 जानेवारीला लावणी महोत्सव ठेवलेला आणि 3 जानेवारी 2025ला शंकरपटची ही स्पर्धा ठेवलेली आहे. यावर्षी विशेष म्हणजे आपण यात्रा ही
गेल्या वर्षी आपण 16 CCTV कॅमेरे लावले होते. यावर्षी आपण परत वाढून घेऊन 26 CCTV कॅमेरे, यात्रा ही CCTV कॅमेऱ्याच्या नजरेत राहणार आहे यावर्षी. भाविकांना विनंती आहे की यात्रा ही 400 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या यात्रेचा पूर्ण जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतनं ज्या सुविधा द्यायला पाहिजे होत्या त्या पूर्ण सुविधा आणि ज्या योजना पूर्ण केलेल्या आहेत, तुमची ज्या सुविधा देण्यात आलेल्या यात्रेकरूंना त्या यात्रेकरूचा सुविधा दिल्यात. पण आता ह्याचा यात्रेचा पुरेपूर आनंद घ्या आणि यात्रेला सगळ्यांनी यावं ही निमंत्रण देतो.